चार जनतेचा आवाज, प्रशासनाचा आरसा. लातूर हादरले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांनी मनपाचे कुलूप तोडून मृतदेह पायऱ्यांवर ठेवला. लातूर. जेव्हा सामान्य नागरिक शासकीय कार्यालयाचे टाळे तोडतात, तेव्हा त्यांच्या मनातील आक्रोश आणि व्यवस्थेबद्दलचा संताप किती गंभीर असेल याची कल्पना न केलेलीच बरी. अशीच एक मन सुन्न करणारी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी घटना आज लातूरमध्ये घडली आहे. लातूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात राहणाऱ्या विलास गोरवे या तरुणाचा भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर विलास गेल्या 3 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याची ही झुंज अपयशी ठरली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गोरवे परिवाराने आणि स्थानिक नागरिकांनी थेट लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक. महानगरपालिकेत पोहोचल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले पाहून नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी मनपाचे कुलूप अक्षरशः तोडून आत प्रवेश केला. मयत विलास गोरवे यांचा मृतदेह थेट मनपाच्या पायऱ्यांवर ठेवून नातेवाईकांनी तीव्र घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. आपल्या माणसाला गमावल्याचे दुःख आणि मनपाच्या ढिसाळ कारभाराबद्दलचा तीव्र संताप यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. व्यवस्था नेमकी काय करतीये? त्या एजन्सीवर कारवाई कधी? या दुर्दैवी घटनेनंतर लातूर मनपाच्या कारभारावर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढून ज्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे, ती एजन्सी नेमके काय करतीये? शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असताना वेळीच उपाययोजना का केल्या जात नाहीत, असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागल्यानंतर आता तरी प्रशासन जागे होणार का? 2 दिवसांत दुसरी मोठी दुर्घटना. लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण. लातूर शहरातील दुर्घटनांची मालिका इथेच थांबलेली नाही. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच बोधेनगर भागात खड्ड्यात पडून 2 चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज भटक्या कुत्र्यांमुळे एका तरुणाचा बळी गेला. या दोन्ही घटना पाहता लातूर शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि नागरी सुविधांची स्थिती किती खालावली आहे यावर काय व्यक्त व्हावे हेच सुचत नाहीये. तुमची प्रतिक्रिया काय? लातूर महानगरपालिकेच्या या बेजबाबदार कारभारावर आणि निष्पाप नागरिकांच्या जाणाऱ्या बळींवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रशासनाला जागे करण्यासाठी आणखी काय करायला हवे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अशाच रोखठोक आणि थेट जनतेच्या मनातील बातम्यांसाठी जनसंवाद समाचारला आताच लाईक, शेअर आणि फॉलो असला कोणता न्याय आहे?